फडणवीस साहेबांचं वाक्य माझ्या खूप चांगलं लक्षात आहे की महाराष्ट्र हा शिव्यांना लक्षात ठेवत नाही, कर्तृत्व लक्षात ठेवतो. एखाद्या मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये एवढे विकास कामं झाले नसतील तेवढे विकास कामं माझ्या चिखली मतदारसंघामध्ये झाली. देवा भाऊ म्हणजे एक गुंडगिरीचं नाव आहे. आता महाविकास आघाडीचे जे सरकार आहे त्याच्यामध्ये सगळे वारसाने बसलेले लोक आहेत, आमदार असतील किंवा मंत्री असतील. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी होते आणि ते टीका करायचे, म्हणजे बारामतीचा तालुक्याचा अध्यक्ष, पुण्याचा राष्ट्रवादीचा शहराचा अध्यक्ष. PR टीम असू द्यात किंवा सामान्य लोकांनी केलेले टीका या आमदारापर्यंत पोहोचतात का? खरंच सांगू तर जो चिखली मतदारसंघ आहे हा परंपरेने काँग्रेसचा गड मानला जायचा. तर अशी तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी वापरली की 2019 आणि 2024मध्ये राहुल बोंद्रे यांचा तुम्ही पराभव केला आणि तुम्ही दोन्ही टर्म चांगल्या मतांनी निवडून आले? म्हणजे विकासाच्या बाबतीमध्ये चिखली खूप दूर होतं. आपल्याला मंत्रिपद भेटलं नाही तर आपल्याला काय वाटतं की कुठे का आपल्याला ते मंत्रिपद भेटलं नाही? आरक्षण आहे म्हणून त्या महिला तिथे आहेत, परंतु खरंच त्यांना काम करण्याची किती संधी मिळते? एका साईडला आर्थिक सक्षमीकरण आणि या सर्व गोष्टींबद्दल बोलतो, दुसऱ्या हाताने आपण म्हणतो त्यांना एक आर्थिक मदत लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत देतो. मग हे कुठेतरी आयरन आहे किंवा कॉन्ट्राडिक्टरी नाही वाटत का? देवा भाऊ लाडकी बहीण पतसंस्था बुलढाणा जिल्हा मर्यादित, काँग्रेसच्या काळामध्ये त्याला बजेटच ठेवलं जात नव्हतं. आता जर का मागे वळून पाहिलं तर ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाड्याला काय दिलं? देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून ते आरक्षण देत नाही आहेत. मग मला सांगा, आतापर्यंत जे मुख्यमंत्री होऊन गेले महाराष्ट्राचे मराठा, त्यांनी काय केलं? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे काय फक्त फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरच नाहीये. मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट विदर्भावर कमी झाला असे आपल्याला वाटते का? महिला म्हणून तुम्ही भाजपाच्या हिंदुत्वाकडे आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे कसे पाहता? वोट चोरीबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? कन्फ्यूज व्यक्तिमत्व आहे राहुल गांधी. म्हणजे आपल्याला जीवे मारण्याची धमकी आली आणि आपण एकदम कणखर भूमिका घेतली, तर एक महिला म्हणून आपण या सगळ्या धमक्यांना कशा समोर जाता? चिखली मतदारसंघासाठी येणाऱ्या आगामी वर्षात आपलं ड्रीम प्रोजेक्ट कुठलं?